आम्ही आता निघालो आहोत गोवर्धन इको विलेजला. जे जर एसटी ने आलात तर तुम्ही हा स्टॉप असेल आणि इथून हा गावातला रोड आहे. वाव, सेन्सरने चालणारा गेट. किती गाड्या आहेत बिकॉज आज सॅटरडे आहे. तर सॅटरडे मंडळ आहे. किती छान रमलंय. आणि हा परिसर तुम्ही बघू शकाल जो मंदिराच्या समोर जास्त जेवणामध्ये आपल्याला 2 चपात्या आहेत, एक रस्सा भाजी आहे. आणि हा एक प्रकारे इथे चांगला गेलाय की आपण जे खाल्लेल्या डिश आहेत त्या स्वतः उचलून स्वतः त्याच्या क्लीन. हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज खूप दिवसानंतर मोठा ब्लॉग येणार आहे. ऍक्च्युली खूप दिवसांपासून असे स्ट्रेस वाटतंय. तर स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी एक जागा शोधून काढलेली आहे. म्हणजे तुमचं पूर्ण मन जे आहे पूर्ण रिलॅक्स होऊन जाईल तिथे गेल्यानंतर. तर आम्ही आता निघालो आहोत गोवर्धन इको विलेजला, जे इथे सिच्युएटेड आहे पालघरमध्ये. ते एक मिनी वृंदावन बनवलेलं आहे. तर आता थोडा पण वेळ वेस्ट न करता आपण निघूया. आम्ही निघालो आहोत, तर भेटूया तिकडे. तर इथे नेहमीप्रमाणे प्रणव जी आहे गाडी साफ करत आहे. त्याचं अगोदर फेवरेट काम आहे गाडी क्लीन वगैरे करणं. सो आज जे आहे मी, प्रणव आणि नितीन असे आम्ही तिघंच निघणार आहोत. आणि ड्रायव्हिंग जे आहे सध्या तरी प्रणव करणार आहे आणि नंतर मग ते दोघं स्विच करतील. तर आता आपण फायनली निघालेलो आहोत गोवर्धन इको विलेजला जाण्यासाठी. सो आम्ही तर नवी मुंबईमध्ये राहतो. नवी मुंबईपासून जवळजवळ 110 ते 112 किलोमीटर आहे. पालघर इथे आपल्याला जायचं आहे. तर मॅपमध्ये जसं बघितलं तर 3 तास वगैरे दाखवत होतं. बट लेट सी की कसं काय होतं आहे, किती वेळ लागतो आहे. रस्त्यांच्या कंडिशन्सवरती सुद्धा अवलंबून आहे, ट्रॅफिकवरती सुद्धा अवलंबून आहे. सो पुढचा प्रवास आपण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघतच राहा की कसा होतो आहे कसा नाही ते. अमरापूर रोड आहे. जर एसटी ने आलात तर तुम्ही हा स्टॉप असेल आणि इथून या लेफ्ट साईडला रिक्षा स्टँड दिसतो. इथून प्रायव्हेट रिक्षा किंवा शेअरिंग रिक्षा सुद्धा जातात. प्रायव्हेट रिक्षा अराउंड 150 रुपीज चार्ज करेल आणि शेअरिंग रिक्षाची काय आयडिया नाही आहे. तर तुम्ही हा पण एक सोर्स घेऊ शकता. तुम्ही इथे बघू शकता हा जो रोड आहे हा गावातला रोड आहे. रोड जरी छोटा असेल तरी आजूबाजूची घरं बघा किती सुंदर आहेत. झाडं वगैरे सगळीकडे लावलेली आहे, हिरवळ आहे पूर्ण. आणि इथून गाडी नेताना किती छान वाटत होतं. हे राईट साईडला कोणत्या तरी देवाचं मंदिर आहे. तर अशा प्रकारे पूर्ण 4 तासाचा प्रवास केल्यानंतर आपण फायनली पोहोचलो आहोत गोवर्धन इको विलेजला. आणि आता इथे लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता गेट आहे, त्याचा एंट्री गेट. पण आपण गाडी आणल्यामुळे पार्किंग साठी जागा बघतोय. वाव, सेन्सरने चालणारा गेट. व्हॉट अन एंट्री. हा इकडे लेफ्ट साईडला भला मोठा पार्किंगचा परिसर आहे. तुम्ही इथे मागे बघू शकाल की पार्किंग मध्ये सुद्धा किती गाड्या आहेत. बिकॉज आज सॅटरडे आहे. तर सॅटरडे संडे इथे नेहमीच रश असते. सो तुम्ही तसं अकॉर्डिंगली प्लॅन करून घ्या. आणि मंडळी इथे येताच तुम्हाला जे आहे शांतता आणि हिरवळ यांचे एक अद्भुत मिश्रण बघायला भेटते. आणि हे जे गोवर्धन इको विलेज आहे हे इस्कॉनद्वारे चालवले जाते. आणि इथे जी आहे ऑर्गॅनिक शेती, गायीचे संवर्धन, योग, ध्यान आणि पर्यावरणपूरक वास्तुकला यासारख्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला अनुभव घेता येतात. सो अशा नवीन ज्या गोष्टी आहेत अनुभव घेण्यासाठी तुम्हाला हे गोवर्धन इको विलेज जे आहे एकदा का होईना व्हिजिट करणं हे आवश्यक आहे. तर इथे न चालताना सुद्धा आपल्याला जाणवते की शहराच्या थकव्यापासून दूर एखाद्या आपण मस्त अशा निसर्गरम्य ठिकाणी चाललो आहोत. तर इथे येण्याचे फायदे म्हणजे काय, तर इथे तुम्हाला कोणत्याच प्रकारची एंट्री फी वगैरे देण्याची गरज नाही आहे. सो जो काही आनंद आहे तो तुम्ही फ्रीमध्ये मस्तपैकी एन्जॉय करू शकता.
तर आता आपण आलो आहोत इथल्या गोशालेमध्ये. इथल्या ज्या गायी आहेत त्या बघू शकता तुम्ही की किती प्रेमाने वगैरे त्यांना घेतलं जाते आणि ठेवलं आहे पण किती सुंदरपणे. तुम्ही इथे जे गाईचं खाणं आहे, दूध काढण्याची जी प्रक्रिया असते आणि इथला जो गोपाल संस्कृती आहे ती देखील तुम्ही अनुभवू शकता. तर तुम्ही इकडे बघू शकता की किती शांत आणि प्रसन्न वातावरण वाटतं. ॲक्च्युली एक गोष्ट शेअर करू वाटते की मला जी आहे गुरांची खूप भीती वाटते. गावी माझ्या सासरी पण गुरं आहेत आमच्याकडे, पण गावी गेल्यानंतर मी खूप सावधपणे तिथे राहत असते. माझ्या सासूबाई ज्या आहेत इनफॅक्ट मला खूप आग्रह करत असतात की म्हशीचं जेव्हा दूध वगैरे काढतात ते त्यावेळेस, पण मला माहिती नाही का पण खूप भीती वाटते. आणि हे दोघं तुम्ही इकडे बघू शकतात, हे सिबलिंग्स आहेत आणि हे नेहमी एकत्रच राहतात. तिथले जे केअरटेकर होते ते मला सांगत होते आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्ही अंदाजा लावू शकता का की हे माझं फर्स्ट टाईम होतं ते. बिकॉज मला तिथे अजिबात असं काय जाणवलंच नाही भीती वगैरे. मी एकदम हॅपी होते आतून आणि त्यांना फीडसुद्धा करत होते. तर राईट साईडला कॅफे दिलेला आहे. जर कोणाला नाश्ता जेवण वगैरे काय करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि हे बरोबर गौशालेला चिटकूनच आहे कॅफे, त्यामुळे आतमध्ये काही नेण्याला अलाउड नाहीये खाणं वगैरे. तुम्हाला जो काही नाश्ता वगैरे करायचा तो इथंच करा आणि आतमध्ये जा. आणि कॅफेच्या इथूनच आतमध्ये जाताना तुम्ही इथे समोर बघू शकाल की ही जी भजनी मंडळ आहे किती छान रमलंय. सगळेजण जे आहेत कृष्णाचा जाप करत आहेत आणि इथून मेन एंट्रन्स चालू होते गोवर्धन इको. मंदिराचा परिसर पूर्ण सुरू झालेला आहे आणि हा परिसर तुम्ही बघू शकाल जो मंदिराच्या समोर गार्डन एरिया दिलेला आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता की हा जो एरिया आहे तो कीर्तन मंडपाचा एरिया आहे आणि खाली भजन सुद्धा चालू आहे. खूप सुंदर भजन चालू होतं. बघू शकता हे आहे राधा मदन मोहन मंदिर, जे मेन ओरिजिनल मंदिर आहे त्याचा हा पूर्ण रेप्लिका बनवलेला आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया, पण सध्या दुपारच्या कारणामुळे मंदिर बंद आहे तर आपण बाहेरूनच त्याचे व्ह्यूज एन्जॉय करूया. चला. हा आहे मंदिराचा परिसर आणि इकडे देवाची मूर्ती आहे पण सध्या बंद आहे दुपार असल्यामुळे. मंदिराची सुंदरता तुम्ही बघू शकता किती छान कार्विंग केलेलं आहे. जे ओरिजिनल मंदिर आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडा पण फरक वाटत नाही. तुम्ही बघा. तर इकडे मागे बघू शकता तुम्ही आहे ललिता भवन, जिथे तुम्हाला प्रसादाची सोय केलेली आहे. इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय माहितीये का, एंट्री फी पण नाही आणि जेवणाची फी पण नाही. एका वेळेस किती 600-700 माणसं बसत असतील जेवायला जास्त. जास्त पण बसू शकता असं काय नाही. असं सेल्फ सर्व्हिस घेतलं. मला वाटलं घेतलं नाही. व्हिडिओ बनवतो मी. व्हिडिओ राधे कृष्ण. राधे कृष्ण. जेवणामध्ये
2 चपात्या आहेत, डाळ भात आणि ही भाजी आहे. तर जेवणामध्ये आपल्याला 2 चपात्या आहेत, 1 रस्सा भाजी आहे आणि डाळ भात आहे. तर आपण टेस्ट करून बघूया जेवण. एकदम घरगुती जेवण आहे. हे जे आहे ना हे खूप सुंदर केलेलं आहे, कारण ज्याने त्याने आपापली पाणी वाया चाललंय. प्रत्येकाला एक सेवा आपल्याला जेवण आहे ते याच्यात टाकायचं, पण आपल्या डिश मध्ये तर काहीच नाहीये. हा एक प्रकारे ते चांगला गेलाय की आपण जे खाल्लेल्या डिश आहेत त्या स्वतःच उचलून स्वतः त्याच्या क्लीन करून ठेवून द्यायच्या, जसं आपण घरी करतो. त्यामुळे मंडळी तुम्ही जरी इथे आलात तरी ह्या गोष्टीची काळजी घ्या की स्वच्छता ही आपण केलीच पाहिजे. जिथे आपण आता जेवून आलेलो आहे आणि इथे जेवणाचे काहीच चार्जेस नाहीयेत. सकाळी 7 ते 2:30 वाजेपर्यंत इथे खिचडीचा प्रसाद असतो. नंतर दुपारी 4 वाजेपर्यंत जेवण असतं आणि नंतर 4च्या नंतर पुन्हा खिचडी जी आहे ती सुरुवात होते आणि अजिबात 1 रुपयाही चार्ज करत नाहीत हे लोक. नॉट इंटरेस्टेड. किती सेवा करून घेतात, किती. बघा आता तुम्हीच. मग नितीन कसं वाटतं तुला इथलं जेवण? जेवण खूप सुंदर होतं आणि घरगुती जेवण होतं, ज्या प्रकारे यांनी केलेलं आहे. आणि ही जी सेवाभाव यांनी केलेली आहे खूप उत्तम प्रकारे केलेली आहे आणि बसायला वगैरे व्यवस्था पण खूप सुंदर केलेली आहे. स्वच्छतेबद्दल तुझं काय म्हणणं? स्वच्छता तर अविश्वसनीय आहे. एवढी माणसं येतात रोज आणि एवढं स्वच्छ आहे, कुठेही कचरा नाही, काही नाही. इथे तुम्ही बघू शकता जे मूर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रसारित करण्यात आलेलं आहे. धेनुकासुराचा वध जेव्हा केलेला आहे त्यावेळेस छायाचित्र आहे. हा पूर्ण गोवर्धन इको विलेजचा मॅप दिलेला आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय ठेवलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता यमुना आहे, गोकुल महावन आहे, वृंदावन आहे, बरसाना आहे. बरसाण्याची होळी खूप फेमस आहे, आपल्या सर्वांना माहितीच असेल. इथे वरती तुम्ही बघू शकता बोर्ड लिहिलेले आहेत. मथुरेला त्या साईडून जायचं आहे, यमुना, गोवर्धन, नंदगाव. तर आपण आता सर्वात प्रथम कुठे जाणार आहोत? आपण सर्वात प्रथम जाऊया मथुरेकडे. चला. आणि ह्या जागेची सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे काय माहितीये का? खाली ओरिजिनल वाळू आहे इथे पूर्ण, म्हणजे तो तुम्हाला पूर्ण रिअल फील देण्यासाठी वाळू सुद्धा टाकलेली आहे. म्हणजे त्यांनी किती काळजी घेतलेली आहे छोट्या छोट्या गोष्टींची. आणि इकडे सगळे असे दाटसर बांबूची झाडं लावलेली आहेत, जेणेकरून सावली भेटेल आपल्याला. आणि ही तीच जागा आहे जिथे श्रीकृष्ण जे आहेत वासुदेव आणि देवकीच्या मुलाच्या अवतारामध्ये प्रकट झाले होते. ते तुम्ही बघू शकता भूतेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तर आपण इथे दर्शन घेऊन पुढे स्टार्ट करूया. हे आहेत वासुदेव ज्यांनी कृष्णाला उचलून यमुना नदी पार केली होती. आणि ते हा तुम्ही ब्रिज बघू शकाल, हा त्यांनी आर्टिफिशियली रेडी केलेला आहे. आणि इकडे छोटस तलाव सुद्धा बनवलेला आहे आणि त्या तलावात ना सुंदर सुंदर मासे आहेत. या बघूया. प्रणाल, आमचा खूप वेळ आहे फिश टँकचा.
प्रकारचे मासे आम्ही घरात पाळून झालेलो आहोत. हे सुद्धा होते आमच्याकडे. इंडियन कोळी आहे ते. सगळे अंगावर येतात. त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले ना काय टाकायचं नाही. हे मागे बघू शकता तुम्ही, हा ब्रह्मांड घाट आहे. ही ती जागा आहे जिथे बलरामाने यशोदेला कंप्लेंट केली होती की कृष्णाने इथली माती खाल्ली होती. आपण बघूया. इथे पुन्हा खाली तोच कंटिन्यू तलाव आहे ज्याच्यामध्ये मासे आहेत, मगाशी आपण बघितले ते. आपण संध्याकाळी 4च्या नंतर आरती सुरू होते. बघू शकता इथे बसायला सुद्धा जागा तुम्हाला जर आनंद घ्यायचा असेल तर संध्याकाळी 4च्या नंतर तुम्ही इथे जमा होऊ शकता. ही आरती रोज असते. आणि इकडे तुम्ही खाली बघू शकाल, इथे कृष्णा जी आहे त्याच्या गोपिकांसोबत रासलीला करत आहे. ती जागा आहे जिथे वासुदेवाने कृष्णाला रिप्लेस केलं होतं कन्येशी, जिचं नाव होतं योगमाया. वासुदेवाच्या घरचे जे भट ब्राह्मण जे आपण म्हणतो ते आहेत. इथे आता कृष्णाची जी आहे नामकरण सोहळा सुरू आहे. अशा प्रकारे बऱ्याचशा मूर्त्या ज्या आहेत त्या साकारल्या गेलेल्या आहेत पुणे ह्या गार्डनमध्ये. आणि तुम्हाला पूर्ण स्टोरी सुद्धा सांगितलेली आहे बोर्डच्या माध्यमातून. सो एवढं सगळं बघणं जे आहे एका पार्टमध्येच पॉसिबल होणार नाही. सो व्हिडिओ खूप लेंदी झालेला आहे. तो कंटिन्यू सेकंड पार्ट सुद्धा तुम्हाला जॉईन करावा लागेल. तर इकडे तुम्ही बघू शकताय, हा आहे यमुना घाट. म्हणजे जो ओरिजिनल आपला यमुना घाट आहे त्याचा जो हुबेहूब रेप्लिका त्यांनी इथे बनवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, फार सुंदर रीती प्रयत्न केलेला आहे. आणि इकडे जी आहे रोज संध्याकाळी जी आरती आहे ती सुद्धा होते. आपण सुद्धा अटेंड करणार आहोत आज. पण आता तुम्ही बघू शकताय की इकडे ऊन आहे, त्यामुळे इथे बसण्याचा काहीच अर्थ नाही आहे. सो आम्ही बाकी सगळं वृंदावन जे आहे ते फिरून घेतो आणि सेकंड पार्टमध्ये जे आहे तुम्हाला आरतीसुद्धा बघायला भेटेल. सो व्लॉग जो आहे तो एंडपर्यंत नक्की बघा आणि सेकंड पार्टमध्ये सुद्धा कंटिन्यू राहील हा ब्लॉग. तर हाच आहे तो यमुना घाट. मगाशी आपण बघितलं होतं ते पलीकडच्या बाजूने बघितलेलं आणि आता आपण समोर आलो. सध्या तरी बंद आहे. संध्याकाळी आरतीच्या वेळेस सुरू होईल तेव्हा आपण परत इथे भेटूया.